गुड मॉर्निंग पोट्टे हो. कसे आहे बे तुम्ही? तर आज आहे 26 जानेवारी 2022. आज आपला गणराज्य दिवस आहे, रिपब्लिक डे. हॅपी रिपब्लिक डे टू ऑल. आज आपण पाहणार आहोत आपल्या पायथॉनच्या सिरीज चालू होती आपली, तर आज आपण पाहणार आहोत की भारतीय राज्यघटना काय आहे. माझ्यापेक्षा चांगलं तर कराडे सरनं सांगितलं राज्यघटना काय असते, पण आपण राज्यघटना नाही पाहणार. जोक होता. तर आपण फक्त तुम्हाला शुभेच्छा द्यायसाठी मी स्क्रीन ओपन केलेली आहे. तर आपण या भारतीय राज्यघटनेचा दिवस आहे किंवा रिपब्लिक डे आहे. ती राज्यघटना लागू झाली या दिवसापासून पुऱ्या भारतात. म्हणून आपण काय करूया, आपण एक उद्देश पत्रिका स्थापन करूया. आज दिल्लीले बरेचसे मोठे मोठे कार्यक्रम होत असतात. हे तुम्ही पाहिलं असेल टीव्हीवर. बरेचसे रणगाडी, आपले शस्त्र अस्त्र, वेगवेगळे प्रदर्शनी होत असते. आपले युद्ध, आपले इंडियन आर्मी, इंडियन एअरफोर्स, इंडियन नेव्ही सर्व जण जाऊन प्रजासत्ताक दिन साजरा करतात. राजपथावर, दिल्लीच्या राजपथावर. दिल्लीला बरेच मोठे कार्यकारी कार्यक्रम होतात. पाहू शकता तुम्ही. मस्त कलाबाजी करत दाखवतात. प्रधानमंत्री, राष्ट्रपती, दुसऱ्या देशातले पाहुणे वगैरे पण येत असतात काही काही. तर ठीक आहे. तर आपण काय करूया, एक प्रियम्बल घेऊया की आम्ही भारताचे लोक. प्रियम्बल काय आहे भारताचं? आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा आणि भारताच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक न्याय, विचार अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना याचे स्वतंत्र दर्जाची आणि संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता याची हमी देण्याची बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्व निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आधी अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करत आहोत. 1949 जरी म्हटलं तरी 1950 पासून राज्यघटना लागू झाली. ते झाले 26 जानेवारी, कारण त्याच दिवशी रावी नदीच्या किनारी पहिल्यांदा आपला झेंडा फडकला होता इंडियाचा. 1950, 20 वर्ष पूर्ण होणार होते त्या घटनेला. 1930 साली झाली होती ती घटना. ठीक आहे. असो, हे प्रियांबल वगैरे वाचून घ्या इंग्लिश मध्ये. तर ठीक आहे. आपलं काय चालू होतं, फंक्शन. तर आपल्या जास्त वेळ न वाया घालवता आपण आपल्या कामावर येऊया. फंक्शन्स काय आहेत ते बघूया आपण पायथन मधले. ठीक आहे. आज 26 जानेवारी होती म्हणून तुम्हाला शुभेच्छा वगैरे द्या. आपल्या भारताच्या रहिवासी आहे. यामध्ये अनेक जाती धर्म, अनेक पंथांचे, अनेक भाषांचे, वेगवेगळ्या रंगरूप, आकाराचे, विकाराचे, आकार विकार नाही म्हणते पण समजू शकतो बरेचसे डिफरन्स, विविधतामध्ये एकता आहे. ठीक आहे. तर आपण पाहूया फंक्शन. फंक्शन काय असते बा? फंक्शन इज दोन टाईपचे फंक्शन असतात पायथॉन मध्ये. काय असते, एक युजर डिफाईन फंक्शन असते आणि एक असते बिल्ट इन फंक्शन. ते युजर डिफाईन फंक्शन काय असते, डेफिनेशन काय? युजर डिफाईन फंक्शन मध्ये काय करत असतो आपण, एक डेफ कीवर्ड असते. डेफ कीवर्ड वापरून काय करत असतो आपण, कीवर्ड तर माहित तुम्हाला पायथॉन मधले कोणते कोणते आहेत. तर डेफ कीवर्ड वापरायचं आणि त्यासोबत जे फंक्शन आपल्याला बनवायचं आहे त्या फंक्शनचं नाव लिहायचं. इथं माझं नाव असू शकतं शुभम. ठीक आहे. इथं नाहीये, नाही आहे भाऊ, काय का नाही. इथं बघा फंक्शन नेम. इथं फंक्शन नेम म्हणून वापरलेलं आहे. तुम्ही काही नाव देऊ शकता, तुम्हाला जे फंक्शन बनवायचं असेल, जे आवडत असेल ते. याच्या अंदर देत असतात, याला म्हणतात आर्ग्युमेंट्स. ठीक आहे. आर्ग्युमेंट किती असतात, 1, 2, 100, 500 किती देऊ शकतात. इतके काय देत नाही सहसा कोणी. तर ठीक आहे, 5, 10 पर्यंत लिहिले. ठीक आहे. एका फंक्शन मध्ये आर्ग्युमेंट. नंतर त्यानंतर काय स्टेटमेंट लिहितो आपण. एखाद्या या फंक्शन बद्दल समजा काही माहिती वगैरे द्यायची आहे तुम्हाला, किंवा आणखी इथं काही गुणाकार भागाकार करत आहे या आर्ग्युमेंट सोबत, तर ते लिहू शकता. आणि रिटर्न लिहित असतात शेवटी. रिटर्न म्हणजे काय करणार, हे फंक्शन मध्ये जे बी एक्झिक्यूट झालं, त्या स्टेटमेंट पर्यंत जे बी एक्झिक्यूट झालं, आर्ग्युमेंट घेतले, इनपुट घेतले आर्ग्युमेंट थ्रू, आणि ते स्टेटमेंट मध्ये ते आर्ग्युमेंट एक्झिक्यूट केले, इथं उत्तर आलं आणि ते उत्तर आपलं इथं प्रिंट करायचं असलं तर ते एक्सप्रेशन इथे लिहून द्यायचं रिटर्नच्या समोर, रिटर्न लिहून. ठीक आहे. हे झाली बेसिक डेफिनेशन, बेसिक सिंटॅक्स, किंवा फंक्शनचा सिंटॅक्स कसा असतं, हा बेसिक सिंटॅक्स. तर फंक्शनला कॉल कसं करायचं, तर काही नाही, सरळ सरळ फंक्शनचं नाव लिहायचं. ठीक आहे. फंक्शनचं नाव लिहायचं, त्याच्या अंदर आर्ग्युमेंट आपले इनपुट पास करायचे, काय देणार आहात काय नाही. की झालं तुमचं फंक्शन प्रिंट झालं ज्युपिटर मध्ये. पण याच्या आधी प्रिंट लिहावं लागणार. जर तुम्ही दुसरी आयडी यूज करत असणार, यूज करत असणार तर त्याच्या अगोदर प्रिंट लिहावं लागणार भाऊ. तुम्हाला आधी सांगून द्या तुम्ही. ठीक आहे.
हे ज्युपिटर मध्ये चालून जाते. पहिले एक्झाम्पल बघून कसं करायचं डिफाईन फंक्शन. ठीक आहे, तर पहा डेफिनेशन पहा. हे सगळे युजर डिफाईन फंक्शन आहेत. बिल्ट इन फंक्शन पण आहेत काही सांगतो, जसं प्रिंट झालं, प्रिंट एक बिल्ट इन फंक्शन आहे. इनपुट झालं, हे पण एक बिल्ट इन फंक्शन आहे पायथॉनचं. तर ठीक आहे, पाहूया. तर डेफिनेशन काय म्हणते पहा. डेफ लिहायचं होऊ शकता. आता हे कोड मध्ये आलेलं आहे. ठीक आहे, इथं कोड असते, हे मार्कडाऊन असते, हेडिंग असते, हे सगळं आयडी मध्ये सांगितलेलं आहे तुम्हाला. इथे जर तुम्ही केलं हे रॉ नोटबुक, वेगवेगळ्या सेल मध्ये वेगवेगळे आपण काही पण लिहू शकतो. जर फंक्शन मध्ये इथे हेडिंग असणार, हे मार्कडाऊन आहे, हे मार्कडाऊन आहे, हे हेडिंग आहे, असं वेगवेगळं आपण काही पण लिहू शकतो. पण जिथं आपल्याला कोड लिहायचा आहे, हा कोड आपल्याला एक्झिक्यूट करायचा आहे, तर इथं कोडच ऑन पाहिजे. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. इथं हेडिंग घेऊन जमणार नाही. ठीक आहे, कॅन्सल. इथं कोडच लिहावं लागणार. ठीक आहे, आता मी इथे करतो रन. हे फंक्शन मी बनवलं. फंक्शन बनवलं तर काय झालं का, किंवा याच्यावरनं काय आलं की डिफाईन फंक्शन केलं. ठीक आहे, भर काय नावाचं आहे ते, ए आणि बी दोन आर्ग्युमेंट पास केले आपण याला. ठीक आहे, याच्यानंतर काय म्हटलं आपण, सी काय करते, एन प्लस बी ला अधिक करते, बेरीज करते याची. डी काय करते, सी मध्ये 100 मिळवते. ई काय करते, डी मध्ये 500 मिळवते. रिटर्न काय करू आपण, ई शेवटचं म्हणजे पाहिजे इथे जे पण व्हॅल्यू देऊ आपण त्याची अधिक होणार पहिले, ती सी मध्ये स्टोअर होणार. मग सी ची स्टोअर व्हॅल्यू प्लस 100 ती झालं डी मध्ये स्टोअर होणार. डी ची स्टोअर व्हॅल्यू प्लस 500 ती झालं ई मध्ये, ते होणार रिटर्न. असं बरेचसे आपण फंक्शन वापरून इथं करू शकतो. सिम्पल एक्झाम्पल आहे एकदम. नंतर त्या फंक्शनला कॉल कसं करायचं पहा. इथं मेन्शन केलं मी डेफिनेशनचं नाव, म्हणजे फंक्शनचं नाव डिफाईन केलं. ठीक आहे, फंक्शनचं नाव लिहिलं, ओपन पॅरेंथेसिस, पहिली संख्या दिली ए. ए आपल्याला माहित नाही ना, ए आपल्याला लिहायला लागतं ती काय आहे. ए लिहिला 10, बी लिहिला 20. आता रेले केलं मी रन, शिफ्ट एंटर, 630 झालं. इथं जर मी दुसरं लिहितो काही 2, 612 असं. ठीक आहे, दुसरं एक्झाम्पल काय आहे, तिचं डेफिनेशन H5 हैदराबाद लिहिलं आपण. ठीक आहे, किती दूर आहे हैदराबाद पाहू आपण, ई आणि एफ. ठीक आहे, इज इक्वल टू सी, रिटर्न सी. आता सी काय हो, काही आहे का सी सध्या काहीच नाही ना. आता रिटर्न केलं हे, आता पाहिजे ए एन बी दोन आर्ग्युमेंट दिलेले आहेत तिथं, पण आपण रिटर्न काय केलं, फक्त सी केलं. इथं अंदर डिफाईन करा नका करू, काही लेनदेन नाही. हे जर तुम्ही केलं, काही लेनदेन नाही. ते करा नका करू, काही लेनदेन नाही. जर त्याचे आर्ग्युमेंटशी निगडीतच नसणार, हे आर्ग्युमेंट इथे युजच नाही हो राहिले, तर काही फायदाच नाही त्याचा. आपण रिटर्न काय करत आहोत, शेवटी सी रिटर्न करत आहोत. सोपं समजत आहे ना, सोपं आहे एकदम. डेफिनेशन पाहून घ्या. फंक्शन जर डिफाईन करता आलं तर भाऊ तुम्हाला जमलं ना, पायथॉनच जमलं पूर्ण. अर्ध पायथॉन जमलं तुम्हाला. त्याच्यानंतर एक क्लास उप्स कन्सेप्ट होते, ते तर मग पूर्ण जमलं पायथॉन, काही विषयच नाही. ठीक आहे, त्यामुळे लक्ष लावून समजून घ्या. ठीक आहे, तर काही युजच नाही ना याचा, डिफाईन करा नका करू, त्यामुळे मी याला कमेंट आउट करतो. ठीक आहे, आता काय करायचं पहा, झूम करतो थोडं वाटलं तुम्हाला दिसेल. तर हे समजलं असेल तुम्हाला 5वी लाईन, 6वी लाईन, 8वी झाली. ठीक आहे, तर इथं काय आहे, 10 आहे आणि 20 आहे, दोन आर्ग्युमेंट दिले. पण आपलं काम कोणत्या सीच आहे, रिटर्न फक्त सीच केलं ना. तर इथं मी 2 दिलं असतं, सी कॉमा डी, तर 5 हे रिटर्न झालं असतं. 5 दोन्ही रिटर्न झाले आहे. जर एकच लिहिलं आहे म्हणून एकच रिटर्न होईल, 2 रिटर्न झाले का नाही. आता इथं जर मी लिहिलं असतं सी प्लस डी, तर इथं अधिक गुणाकार अधिक झाले असते, 10, 20, 30 असं असते. ठीक आहे, हे समजलं तुम्हाला, समजलं असणार. तिसरं एक्झाम्पल पाहू आता, काय म्हणते तिसरं एक्झाम्पल. तिसरं एक्झाम्पल म्हणते की बा, काय म्हणते बा, बी बॅन लिहिलं बा, त्याच्यामध्ये ए आर्ग्युमेंट दिली. ठीक आहे, फॉर आय इन रेंज. आता आय इन रेंज तुम्हाला समजलेलं, फॉर लूप, वाईल लूप. ठीक आहे, फॉर आय इन रेंज 10च्या रेंज म्हणजे 0 पासून ते 10 पर्यंत. एक संख्या पहिलेच कमी होती, 9 पर्यंत जाते. पण ठीक आहे, तर प्रिंट आय, तर एक एक संख्या घ्यायची. हे पहा, हे मेन डेफिनेशन म्हणजे आपण आयट्रेट करत आहोत. प्रत्येक गोष्ट आपण आयट्रेट करत आहोत म्हणजे 10 फॉर आय इन रेंज काय करते, पहिले आय काय करते, 1 ते 10 पर्यंत रेंज आहे ना ती. तर 1 ते 10 पर्यंत संख्या पहिली कोणती येते, 0, तर 0 घेते. तर आय ची व्हॅल्यू 0 होते, ती आय ची व्हॅल्यू 0 आय प्रिंट करते. ठीक आहे, इथं या प्रिंट फंक्शनचा इस्तेमाल करून नंतर काय करू आपण, की बी घेऊ. माफ करा, बरेच दिवसापासून आमच्या इकडे, आपल्याला माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना फुल थंडी असते इकडेच. पुऱ्या महाराष्ट्रात, पुऱ्या भारतात थंडी आहे, थंडीची लाट. त्यामुळे थोड्यावर सर्दीचं प्रमाण होते. चला ठीक आहे, असो, समोर जाऊ आपण. आता काय म्हणणं इथं बाहेर भाई,
त्याचं म्हणणं आलं की फॉर आय इन रेंज 10 आलं, ठीक आहे. याची व्हॅल्यू येते, आयची व्हॅल्यू आपण 0 प्रिंट केली तर बाई 0 प्रिंट झाली. त्यानंतर सांगू तुम्हाला, ठीक आहे. त्या फंक्शनला सिंपल आपण कॉल केलेलं आहे, फंक्शनला कॉल करणं म्हणतात त्याला. तर ठीक आहे. नंतर काय केलं, बी मध्ये काय केलं आपण, आय प्लस ए. आता ए काय, ए देऊ ना आपण, ए तर इथं डिफाईन करायचं आहे, आपला आर्ग्युमेंट आहे, ए देऊ तेव्हा पाहू, ठीक आहे. तर ए जो बी देऊ आपण त्याच्यामध्ये एक 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 ऍड करत जाणार, ठीक आहे. बी बी, ठीक आहे. रिटर्न बी केला, रिटर्न बी केला तर जीची व्हॅल्यू आय मध्ये काय केली आपण, पाय इथं दिली. समजा ए ची व्हॅल्यू इथं दिली 10, ठीक आहे. ए ची व्हॅल्यू 10 दिली. आता हे रन करू, पाय झालं. काय आलं रिटर्न, काय आलं शेवटचं उत्तर, काय आलं 19 आलं ना. काऊन आलं 19, शेवटची व्हॅल्यू कोणती राहिली, शेवटची व्हॅल्यू कोणती येते इथं, त्याचे बी प्रिंट करायला लावला का आपण, बी बी प्रिंट नाही करायला, बी शेवटची व्हॅल्यू दिली. बी शेवटची व्हॅल्यू कशी दिली, हे पहा, शेवटची व्हॅल्यू सर इथे येणार कोणती, 9. 9 आणि हे आहेत 10, आपले हे 10, ठीक आहे. 9 आणि 10 किती झाले, 19, म्हणजे हे 19 व्हॅल्यू प्रिंट करणार. बाकी त्याला एक 0 ते 9 पर्यंत सर्व व्हॅल्यू प्रिंट करायला लावल्या, कारण फॉर आय इन रेंज 10 आहेत, ठीक आहे. तर त्यानं प्रिंट सर्व व्हॅल्यू केल्या आहे 0 ते 9, पण रिटर्न एकच व्हॅल्यू केली कोणती, बीची. बीची व्हॅल्यू काय आहे, ते आहे शेवटची जी व्हॅल्यू येणार आयची ती येणार 9, आणि एक आहे 10 आहे, इथं डिफाईन केला आपण 10. त्यामुळे 9 आणि 10 किती, 9 आणि 10 19, ती 19 बी मध्ये जाणार आणि ती बी ची व्हॅल्यू इथे रिटर्न होणार. असं असं चांगलं उत्तर आहे, ठीक आहे. चौथा एक्झाम्पल पाहू. हॅलो फंक्शन आपण डिफाईन केले तर प्रिंट हॅलो करावा म्हणून, सरळ सरळ सोपं सोपं आहे. किंवा एक प्रिंट फंक्शन हॅलो म्हणून डिफाईन केलं, त्याच्यामध्ये प्रिंट स्टेटमेंट देऊन दिले, इनबिल्ट फंक्शन आहे आणि त्याला रन करा म्हणा, तर रन केलं तर ते हॅलो वर्ड प्रिंट झाला. हे सोपं सोपं, हे समजून जाते ना बनले म्हणून. नंतर पाहू टाईप ऑफ आर्ग्युमेंट. आता किती टाईपचे आर्ग्युमेंट आहे, हे मोठं लेक्चर होणार आहे थोडं, तरी शांततेनं आहे. सगळं समजा तुम्हाला याच्यातलं डेफिनेशन कसं करायचं, फंक्शन डिफाईन काय असते, आर्ग्युमेंट काय असते, आयट्रेटर वगैरे काय असते, सर्वच पाहून घेऊ आपण. चालेल, विषय संपून टाकू. म्हणजे थोडा जास्त टाइम गेला चालते. 26 जानेवारी आहे, मी बी थोडा फ्री आहे, सुट्टी वगैरे आहे, पाहून घेऊ, ठीक आहे. तर 4 टाईपचे आर्ग्युमेंट आहेत आपले. एक आहे रिक्वायर आर्ग्युमेंट, एक आहे कीवर्ड आर्ग्युमेंट, एक आहे डिफॉल्ट आर्ग्युमेंट, चौथा आहे व्हेरिएबल लेंथ आर्ग्युमेंट. प्रत्येक आर्ग्युमेंटचा टाईप पाहून घेऊ कसा आहे. रिक्वायर आर्ग्युमेंट काय म्हणते पहा, हे लिहून ठेवलेलं आहे, हेमध्ये हो पाहून घ्या ना. आणि मी हेमडा आहे सध्या, तू सर्दी झाली थंडी आहे ना, ठीक आहे. रिक्वायर आर्ग्युमेंट काय म्हणते, रिक्वायर आर्ग्युमेंट, नंबर ऑफ आर्ग्युमेंट शुड बी इन सेम प्लेस. इथं त्याने मेन्शन करायचं हॅश, ही त्यानं लाईन केली एक्झिक्युटिव्ह, जर हॅश मेन्शन केलं असतं तर जमलं असतं. स्टार बी चालते, स्टारनं पण कमी करायचं, ते लाईन एक्झिक्युट वगैरे होणार नाही, ठीक आहे. इन बोथ एफ कॉल आणि एफ डेफ, म्हणजे कॉल करायच्या वेळेस पण ते आर्ग्युमेंट आवश्यक लागणारच आपल्याला. जर आपण आर्ग्युमेंट दिलं तिथं, ते कॉल करायच्या वेळेस आणि डिफाईन करायच्या वेळेस पण आर्ग्युमेंट लागणार. ऑर्डर पोझिशन शुड बी फॉलोड, आणि जी ऑर्डर आहे, किंवा ए पहिले आला, बी नंतर आला, बी शेवटी आला, बी नंतर ए नंतर आला, बी बी शेवटी आला, तर ते जमणार नाही रे भाऊ. ए बी सी डी, तर ए बी सी डीच लागणार कॉल करताना, डिफाईन, ठीक आहे. तर पाहूया आपण काय म्हणतो, डिफाईन डिस्प्ले. आता डिस्प्ले ए एन बी, प्रिंट ए एन बी असं म्हटलेलं आहे सिंपल सिंपल, किंवा एम जी डिफाईन करा, एन बी प्रिंट करा. तर इथं आपण फंक्शन डेफिनेशन डेफ चा इस्तेमाल करून बनवलं. याच्यामध्ये ए एन बी ची व्हॅल्यू 10 दिली आणि 10 दिली, ठीक आहे. डिस्प्ले करायला डिस्प्ले फंक्शनला कॉल केला आपण, सिम्पली फंक्शन कॉल टू. आता दोन फंक्शन कॉल केली, दोन आर्ग्युमेंट कॉल केली, कोणते, ए एन बी, ठीक आहे. कोणतं, 20 आणि 10 असते. हे म्हणजे ते लागणारच आर्ग्युमेंट एकसारखे लागणार, दोन दोन लागतील, चार लागतील, कंपल्सरी लागतील, कंपल्सरी असले तर, ठीक आहे. नंतर काय, कीवर्ड आर्ग्युमेंट. कीवर्ड आर्ग्युमेंट मध्ये काय म्हणते, ऑर्डर किंवा पोझिशन इज नॉट रिक्वायर्ड, म्हणजे ऑर्डर किंवा पोझिशन एक रिक्वायर्ड नाही आहे. सरळ सरळ की मेन्शन करा, इक्वल टू साईन द्या आणि असाइन करून द्या, असं असतं त्याचं म्हटलं. तर इनिशियलायझेशन विल बी डन बेस्ड ऑन द कीवर्ड नेम. तर कीवर्डचं जे नाव आहे, समजा ए एन बी हे कीवर्डचं हे नाव आहे आपल्या आर्ग्युमेंटचं, त्याला नाव माहिती आहे आपल्याला, याला कीवर्ड पण म्हणतात एक टाईपचे, ठीक आहे. तर काय करायचं, प्रिंट करताना काय करायचं, हे प्रिंट केलं जाणार, ठीक आहे. 10 आणि 20 प्रिंट करणार, ठीक आहे. तर जेव्हा आपण फंक्शनला कॉल करू, तर फंक्शनला कॉल करताना बी इज इक्वल टू 20 लिहिलं, कॉमा द्यायचा, ए इज इक्वल टू 10 लिहायचं, मग इज इक्वल टू साईन द्यायचं, इज इक्वल टू साईन द्यायचं म्हणजे असाइन करायचं. हे जर तुम्ही पहिलेही केलं असतं तर तरी काही झालं नसतं.
ठीक आहे. म्हणजे तुम्ही आधी केलं असतं का काही फरक पडत नाही. ठीक आहे. किंवा ए पहिले लिहा बी नंतर लिहा, कारण इज इक्वल टू असाइन केलेलंच आहे आपण ऑलरेडी. डायरेक्ट इज इक्वल टू साइन देऊन आपण असाइन केलेलं आहे ना, म्हणजे काही कामच नाही. तर याला म्हणायचं कीवर्ड आर्ग्युमेंट किंवा पोझिशनचं काही कामच नाही जास्त सध्या. पोझिशन कुठेही असो, फक्त ए इज इक्वल टू ले लिहा, बी इज इक्वल टू ते लिहा, जी व्हॅल्यू तुम्हाला द्यायची आहे. ठीक आहे. नंतर काय डिफॉल्ट आर्ग्युमेंट. डिफॉल्ट म्हणजे भाऊ द्यायच लागते, डिफॉल्ट असत नाही. नंबर ऑफ आर्ग्युमेंट नीड नॉट मॅच इन बोथ एफ कॉल अँड फंक्शन. म्हणजे काय असते, ऑलरेडी जे ऍट्रिब्यूट असतात आपले आर्ग्युमेंट ऍट्रिब्यूट असतात त्याची व्हॅल्यू ऑलरेडी आपण फंक्शन डिफाईन करतानाच मेन्शन केलेली असते, किंवा नाव एबीसी राहील, कोर्स बीटेक राहील. ठीक आहे. प्रिंट नेम प्रिंट हे ते सगळं खायचं आहे. ठीक आहे. प्रिंट करायचं. मग डिस्प्ले करताना काय करायचं, जेव्हा फंक्शनला कॉल करू तेव्हा मॅन्डेटरी नाही किंवा तुम्ही द्यास म्हणून इथे तुम्ही काही देऊ शकता, एक्स वाय झेड काही देऊ शकता, किंवा देऊ बी नाही शकत, किंवा ए बी सी शब्दच आहे तरी चालते, काही विषय नाही. हे खाली पीक्यूआर दिलेलं आहे, इथे पीक्यूआर दिलेलं आहे पहा. पण इथं कोर्सचं मेन्शन केलेलं आहे का नाही मेन्शन केलं, कारण कोर्सचं इथं ऑलरेडी आर्ग्युमेंट डिफाईन आहे आपली बीटेक. जर मेन्शन केलं नाही केलं तरी जर तुम्ही प्रिंट फंक्शन कॉल केला कोर्स, प्रिंट कोर्स म्हटलं तर ते बीटेक प्रिंट करणार. ठीक आहे. हे असते डिफॉल्ट आर्ग्युमेंट, समजून घ्या. मेन इथं फरक समजणं मेन आहे तुमचा. ठीक आहे. आता समोर पाहूया, थोडं चार्जिंग ऑन करून देतो, चार्जिंग संपत आली. ठीक आहे. नंतर काय चौथं व्हेरिएबल लेंथ आर्ग्युमेंट. व्हेरिएबल लेंथ आर्ग्युमेंट काय सोपं आहे, काही जास्त फरक नाही. व्हेरिएबल लेंथ आर्ग्युमेंट म्हणजे दोन टाईपचे असतात. तुम्ही स्टार कीवर्ड आणि स्टार आर्ग्स असं ऐकलं असणार. ठीक आहे. त्याच्यामध्ये काय असतं, आपण स्टार वापरतो. स्टार म्हणजे सर्वच घेऊन घ्या. स्टार म्हणजे आपण इम्पोर्ट स्टार म्हणजे इम्पोर्ट मॅथ ऍज स्टार किंवा इम्पोर्ट मॅथ स्टार असं करतो. म्हणजे सर्वच आपण फंक्शन त्यातले मेथड क्लास सर्वचले कॉल करतो. येऊन जावं. जर एक पर्टिक्युलर डिफाईन करायचं असेल तर आपण काय करतो, इम्पोर्ट मॅटप्लॉटलिब ऍज पीएलटी असं करतो. मॅटप्लॉटलिब एक लायब्ररी आहे, त्याच्यामध्ये आपण ते फंक्शन कॉल करतो फक्त पीएलटीचं. किंवा मॅथ फ्रॉम मॅथ इम्पोर्ट फ्रॉम नंपाय इम्पोर्ट एनपी असं ऍज एनपी. तर ते तुम्हाला सांगतो मी कसं इम्पोर्ट करायचं, काय इम्पोर्ट करायचं ते पाहू समोर. मला कन्फ्युजन होतं थोडं बहुत, तर सांगतो मी तुम्हाला, टेन्शन घेऊ नका, धीरे धीरे हो. तर इथे डिस्प्ले फंक्शन डिफाईन केलं, त्याच्यामध्ये हे मॅन्डेटरी आहे, हे द्यास लागते. ओपन पॅरेंथिसिस क्लोज पॅरेंथिसिस द्यास लागणार फंक्शन डिफाईन करताना. हे क्लास नाही आहे रे भाऊ. ठीक आहे. तर फॉर आय इन कोर्सेस. ठीक आहे. फॉर आय इन कोर्सेस म्हणजे कोर्सेस हे काय असते, एक लिस्ट असणार, काही असणार किंवा काही असणार, नंबर असणार. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये प्रत्येक व्हॅल्यू आपल्याला डिस्प्ले करायची आहे. डिस्प्ले बीटेक समजा, म्हणजे लय मोठे नाव दिलेले आहेत. कोर्सेस म्हणजे स्टार दिला त्याला की सर्व जे बी आर्ग्युमेंट येते सर्व, ते सर्व कॉमा देऊन, कॉमा सेपरेटेड व्हॅल्यू पाहिजे, ती कॉमा पाहिजे नक्की. इथे ए बी लिहा, बी लिहा, काही लिहा, आणखीन काही हे लिहा, काही लिहा, सब चालते इथं. ठीक आहे. पण ते लिहायचे हे लिहिसान, जर नंबर लिहिसान तो असा लिहा. ठीक आहे. इनव्हॅलिड सिंटॅक्स काय म्हणते, टाईप ऑफ आर्ग्युमेंट, हे चुकलं इथं. आता इनव्हॅलिड सिंटॅक्स टाईप ऑफ आर्ग्युमेंट हे सोडून द्या, फक्त तुम्हाला समजायसाठी लिहिलेलं आहे. कारण हे काही कोड नाही आपला, हे फक्त मी डिफाईन केलेलं आहे. ठीक आहे. हे कोड आहे, पण तुम्हाला समजलं, किंवा जे बी व्हॅल्यू आहे त्याच्यानंतर जेव्हा कॉल करताना आपण जे पण सर्व व्हॅल्यू देतो ते सर्व व्हॅल्यूला कॉल करते आणि सर्व व्हॅल्यूला प्रिंट करते, जर प्रिंट फंक्शन मध्ये ते असलं तर. ठीक आहे. फॉर आय इन रेंज म्हटलं की एक एक व्हॅल्यू प्रिंट करणार. तर तुम्हाला खाली समजणारच. एक फंक्शन दाखवतो, एक फंक्शन डिफाईन केलेलं आहे आपण इथं नून म्हणून. ठीक आहे. त्याला स्टार ए म्हटलेलं आहे, इथं समजणार तुम्हाला. ठीक आहे. प्रिंट ए, हे प्रिंट केला. ठीक आहे. आता फॉर बी इन ए, आता बी इन ए, आता ए लय मोठ्या व्हॅल्यू असतील किंवा एकच व्हॅल्यू असतील तर ती व्हॅल्यू बी प्रिंट करा म्हणजे प्रिंट लिहून. ठीक आहे. फॉर आय इन रेंज लूप फंक्शन लूप वापरला इथं. इफ बी इज इक्वल टू 10, जर 10 आला बी इज इक्वल टू, तर काय करा, किंवा बी व्हॅल्यू इज बी हे प्रिंट करून टाका, आणि ती व्हॅल्यू आहे ही. एल्स किंवा प्रिंट करायला म्हणजे बी व्हॅल्यू इज नॉट 10, बी ची व्हॅल्यू हे 10 नाही आहे हे म्हणून प्रिंट करा, सरळ सरळ. तर हे आपण मी फंक्शन डिफाईन केलं, रन केला, हा रन केला. काय म्हणणं आहे पहा आता. नून आपण फंक्शनला कॉल केलं, त्याच्यामध्ये दोन आर्ग्युमेंट दिले आपण 10 आणि 20. ठीक आहे. त्यानं काय केलं, प्रिंट ए केलं. प्रिंट ए केलं म्हणजे काय केलं, इथं पहिल्या व्हॅल्यूला प्रिंट केलं. इथं पहिली जी आली, पहिली या पोझिशन मध्ये 10 आहे तर 10 प्रिंट करा, 20 असेल तर 20 प्रिंट करा. 20,
30 लिहितो. 20 प्रिंट केलं असं. जी व्हॅल्यू पहिले येणार तिला ते ए कन्सिडर करणार आणि प्रिंट करणार बी. ठीक आहे. नंतर काय म्हणते, आता इथं थोडं खालच्या प्रॉब्लेम कोडमध्ये थोडा प्रॉब्लेम येणार, त्यामुळे जसं आधी होतं तसं मी करून टाकतो इथं. ठीक आहे. तुम्हाला समजण्यामध्ये प्रॉब्लेम जाणार थोडा. ठीक आहे. तर इथे काय म्हणणे की फॉर आय इन बी इन ए किंवा बी इन ए मध्ये पहा काय आहे काय नाही. ठीक आहे. तर इथं पाहिलं बा किंवा बी तर हा 10 सारखा आहे का? हो, 10 सारखा नाही आहे तो. मग ते काय त्याचं म्हणणं काय की बीची व्हॅल्यू प्रिंट करा. काय आहे 10. तर इथं बीची व्हॅल्यू इथं प्रिंट केली. काय आहे बीची व्हॅल्यू? बीची व्हॅल्यू काय आहे? 10 आहे ना. असं आहे ते. नंतर काय करा म्हणजे प्रिंट बी करा. प्रिंट बी किती केला आपण? किती केला प्रिंट प्रिंट बी? प्रिंट बी आहे 20. ए ची व्हॅल्यू आहे 10, बी ची व्हॅल्यू आहे 20. तसं आहे ते. नंतर बी व्हॅल्यू इज नॉट 10. तर याचं काय म्हणणं आहे? बी व्हॅल्यू इज नॉट 10 की बी ची व्हॅल्यू 10 नाही. केव्हा? हे लूप मध्ये गेलो ना आपण अंदर. या लूप मध्ये अंदर गेलं की बी ची व्हॅल्यू 10 आहे का नाही आहे? 20 आहे. मग ती बी ची व्हॅल्यू इज नॉट 10. जर मी बी ची व्हॅल्यू इथं 10 करतो, बी व्हॅल्यू इज 10. बी व्हॅल्यू इज 10. समजलं? असं असते त्याच्यामुळे होतं. तो होप तुम्हाला समजलं असणारच कसं आहे. त्यानंतर काय रिक्वायर आर्ग्युमेंट पाहू आपण. रिक्वायर आर्ग्युमेंट सोपा आहे. त्याला पोझिशन आर्ग्युमेंट पण म्हणू आपण. त्याच्यामध्ये काय ए आणि बी पोझिशन मॅन्डेटरी असते. याच्या जागी बरोबर जी व्हॅल्यू त्याच जागी पाहिजे प्रिंट करताना. प्रिंट काय करा 10 आणि 20. 10 आणि 20 प्रिंट केले. 10 च्या जागी पाहिजे. त्याच्या जागी जी व्हॅल्यू तुम्हाला ए द्यायची आहे ती याच्याच जागी पाहिजे बरोबर 1 नंबरला. जी व्हॅल्यू बी आहे ती शेवटीच पाहिजे. समजलं? अशा प्रकारे असते. त्यानंतर कीवर्ड आर्ग्युमेंट पाहून घ्या कसे. कीवर्ड आर्ग्युमेंट म्हणजे काय असते? सेमच असते, फक्त तिथं मेन्शन करावं लागते किंवा बी ची व्हॅल्यू 10 इज इक्वल टू 10, ए ची व्हॅल्यू इज इक्वल टू 20 किंवा ए ची व्हॅल्यू इज इक्वल टू 10. ठीक आहे. हे मेन्शन केलं. नंतर काय डिफॉल्ट आर्ग्युमेंट पाहून घ्या एकदा काय असते. डिफॉल्ट आर्ग्युमेंट असते की एक सेकंड चला ठीक आहे. डिफॉल्ट आर्ग्युमेंट काय असते पाहणार. डिफॉल्ट आर्ग्युमेंट म्हणजे काय असते किंवा तिथं ऑलरेडी मेन्शन असते त्या आर्ग्युमेंटले सगळ्या व्हॅल्यू. ठीक आहे. जसं नेम मेन्शन आहे, कोर्स मेन्शन आहे, हे असते. हे दोन आहेत डिफॉल्ट आर्ग्युमेंट. पण बी एन सी ला आपल्याला आर्ग्युमेंट द्यावं लागणार. बी एन सी ला द्यावं लागणार ना. तिथे बी एन सी ला मेन्शन केलं. तिसरं हे ऑटोमॅटिक घेऊन गेलं. पहिले पाहिजे आहे नाही पाहिजे आहे काही घेऊन नाही. ती हे सरळ सरळ 30 घेऊन घेणार डिस्प्ले. ए बी मेन्शन केलं 30 मेन्शन केलं. 30 कशी द्या तुम्ही म्हणसान भाव. तर तिला 30 घ्यायचे आहेत नाही घ्यायचे ते पाहून घ्या. ठीक आहे. त्याला एन बी पाहिजे हो. आपण प्रिंट काय काय करू राहिलो? ए करू राहिलो, नेम करू राहिलो आणि कोर्स करू राहिलो. हे करू राहिलो, नेम करू राहिलो, कोर्स करू राहिलो ना. इथं 10, 20, 30 दिलेलं आहे. 10 कशाची व्हॅल्यू घेतली? एची व्हॅल्यू. म्हणजे ठीक आहे. आता आपल्याला काय प्रिंट करायचं? नेम. आता नेम हे तिसऱ्या नंबरचं आहे. तिसऱ्या नंबरचं इथं आपण दिलेलं आहे जॉन, पण त्याने जॉन न घेतला, त्यानं 30 घेतलं ना. समजलं? कारण डिफाईन केलं आपण. जर 50 डिफाईन केलं असतं आपण 50 घेतलं असतं. इथं हे ऑलरेडी डिफाईन आहे, त्यामुळे काही फायदा नाही. जर आपण इथं मेन्शन केलं आणखी जर आणखी कोर्सची पण व्हॅल्यू मी दुसरं काही मेन्शन केलं 99, तर कोर्स पण 99 होणार. तर मेन्शन नाही केलं दोन्ही व्हॅल्यू तर ते नाही येणार. समजलं? हा. समजलं तुम्हाला? इथं पोझिशनल आर्ग्युमेंट किंवा डिफॉल्ट आर्ग्युमेंट असतात. ते दिल्या नाही दिल्या तरी चालतात. सरळ सरळ जर दिलं तिसऱ्या नंबरची आर्ग्युमेंट 60 दिली तर ते 60 प्रिंट होणार भाई जॉनच्या जागी. जॉनला रिप्लेस करून टाकणार ती व्हॅल्यू. ठीक आहे. सोपं कधी काय पाहून घ्या मला. ठीक आहे. तर व्हेरिएबल लेंथ आर्ग्युमेंट काय म्हणते? व्हेरिएबल लेंथ आर्ग्युमेंट म्हणते की बा तुम्ही किती पण प्रकारचे हे वापरू शकता. काय किती पण प्रकारचे हे वापरू शकता. लय फोन येऊ राहिले त्याला. फोन येऊन डिस्टर्ब राहिलो मी. ठीक आहे. चालूयास. गणतंत्र दिवस आहे आज. फोन येते ना इकडे चल मित्रा तिकडे चला. आम्हाला शेगाव जायचं आहे. नाही मग शेगाव तीर्थक्षेत्र आहे आमच्याकडलं. लय मोठा गजानन महाराजचं तीर्थक्षेत्र आहे म्हणजे एकच नंबर आहे. तिकडे जायचा प्लॅन आहे आमचा. त्यामुळे ते फोन वगैरे चालू असतं. ठीक आहे. लवकर आपण आपलं हे खतम करूया आणि समोर जाऊया. तर ठीक आहे. डिफॉल्ट आर्ग्युमेंट मध्ये काय डिफाईन पहा. इथं आपण कोर्स डिफाईन केला सरळ सरळ. तुम्हाला डिफायनेशन कशी करायची माहीतच झालेलं आहे. इथं कोर्स डिफाईन केला, आय डिफाईन केला, इन रेंज कोर्सेस वेगवेगळ्या कोर्सेस मधले वेगवेगळे कोर्सेस प्रिंट करा. तर आपण सरळ सरळ इथं कोर्सेसला प्रिंट करतो. डिफाईन केलं, डबल कोर्स डिफाईन केलेला आहे. सेमच आहे ते, फक्त तिथं पहिलं प्रिंट करायचं आपण. ठीक आहे. तर आता मी इथं कॉल केला डिसला कॉल केली तर सर्व प्रिंट झालेले आहे.
जर इथे मी फक्त आर्ग्युमेंट देतो रेंज 1, रेंज 1 मध्ये काय होईल, एकच प्रिंट होईल. कोर्सेस मधला नाही प्रिंट होईल. पहा इथे खाली मी देतो, सेम हे लिहितो, कंट्रोल सी कंट्रोल बी करतो, इथं एंटर मारतो. पहा रेंज 1. आता रेंज काही असो, इथं प्रिंट सर्वच झालेली आहे. समजलं, असं असतं ते. म्हणजे इथं आपण कोर्सचं रेंजचा काही रेंजच नाही ना भाऊ. रेंज बी असं दिलं असतं तर पहा एक आर्ग्युमेंट लागणार काही ना काही, 2 द्या, 2 वेळा प्रिंट झालं. समजलं, म्हणजे समजलं तुम्हाला किती वेळा प्रिंट होणार नाव, 3 दिलं, 3 वेळा प्रिंट होणार, असं असते ते, बाकी काही नसते. तर ते होप तुम्हाला समजलं नसतं. समोर जाऊ आपण, मला लवकर जात आहे. ठीक आहे, तर डेफिनेशन कीवर्ड, आता कीवर्ड आणि आर्ग्युमेंट हे मेन आहे, हे लक्षात द्या. आता काय तुम्हाला माहित आहे, डिक्शनरी, तर डिक्शनरी असते, त्याच्यामध्ये कीवर्ड असते ना आर्ग्युमेंट पण असतात, सॉरी कीवर्ड असते आणि व्हॅल्यूज असतात, बरोबर आहे. तर फॉर कीवर्ड्स अँड व्हॅल्यू इन कीवर्ड आर्क आयटम, कीवर्ड आर्क आयटम काय आहे हे पाहू, आता काय असतील ते असतील, डिफाईन करून घेऊ आपण. ठीक आहे, डिफाईन केलं बा कीवर्ड आर्क हे एक लिस्ट आहे किंवा काही समजा तुम्ही. ठीक आहे, हे डिफाईन असं डिफाईन करावं लागतं. त्यामध्ये काय आपण करू, प्रिंट पर्सेंटेज म्हणजे हे प्लेस होल्डर आहे एक प्रकारचा, पर्सेंटेज इज इक्वल टू पर्सेंटेज, हे प्लेस होल्डर आहे. की आणि व्हॅल्यू दोन्ही सारखी असले तर प्रिंट करा. पहा कीवर्ड आणि आर्ग्युमेंट दिलं, हे झालं कीवर्ड याचं नेम, हे झालं कुमार आर्ग्युमेंट. कीवर्ड झालं नेम, कुमार झालं व्हॅल्यू. तर कोर्सेस दिले आहे, हे झाले स्टार. आणि याला आपण कसं मेन्शन करायचं माहिती आहे का, डबल स्टार द्यायचा, डबल स्टार की डब्ल्यू आर्स, कीवर्ड आर्स असं म्हणायचं आहे. डबल स्टार कीवर्ड आर्ग्युमेंट याला म्हणायचं कीवर्ड्स आर, डबल स्टार कीवर्ड आर्स. तर याच्यातलं काय करतो आपण, सिम्पल समोर फॉर लूप चालवलं, कीज आणि व्हॅल्यू वेगवेगळे आयटम, आयटम डॉट आयटम मधले कीवर्ड आर्स, हे कीवर्ड आर्स आणि हे कीवर्ड सारखं आहे, हे आणि हे. याच्यातले डॉट आयटम जर फंक्शन चालवलं आपण, इनबिल्ट फंक्शन आहे, तर ते काय करणार, कीवर्डला वेगळं करणार आणि व्हॅल्यूला वेगळे करणार. म्हणजे कीज आणि व्हॅल्यू दोन सेपरेट करणार आणि सेपरेट सेपरेट स्टोअर करणार. कीची व्हॅल्यू की मध्ये स्टोअर करणार, व्हॅल्यूची व्हॅल्यू व्हॅल्यू मध्ये स्टोअर करणार. तर ठीक आहे, नंतर काय करणार आपण, कीवर्ड आणि हे दोन्ही व्हॅल्यू इथं पास करणार. म्हणजे कीवर्डची ही व्हॅल्यू इथं पास केली, व्हॅल्यूची ही व्हॅल्यू इथं पास केली. आणि जर आपण दोन्ही व्हॅल्यू इथं प्रिंट केल्या की दोन्ही बरोबर आहेत का, म्हणजे हे याच्या अंदर दिले पॅरेंथेसिसच्या, सॉरी कॉमाच्या अंदर दिल्या. आणि नंतर काय करू आपण, फॉर आय इन कोर्स, कोर्स मध्ये काय दिलेलं आहे का, कोर्स मध्ये फक्त एच आहे दिलेला, बाकी काय आहेच नाही. तर ठीक आहे, फॉर प्रिंट ए आय, बस याला रन करू, तुम्हाला समजणार का. इथं काय झालं पा, डिस्प्ले. आता मी काय केलं, डिस्प्ले फंक्शनला कॉल केलं, इथं याच्यामध्ये थर्सडे दिला, पायथॉन दिला, थर्सडे दिला आणि पायथॉन दिला. तर थर्सडे हे काय झालं, हे दोन झाले नॉर्मल कोर्सेस. नाही नाही, हे ए झाला, ए ची व्हॅल्यू झाली थर्सडे. पायथॉनची व्हॅल्यू काय आता, कीवर्ड आर्ग्युमेंट इकडे आहेत, हे आहेत कोर्सेस, कोर्सेस झालं पायथॉन. इथं कोर्सेस हे होते, हे घेते पायथॉनची व्हॅल्यू. आणि बी हे आहे, बी ऑलरेडी आहे का कुठं, नाही, बी ऑलरेडी डिफाईन आहे, तर बी ले प्रिंट करायचं आहे इथं, तर बी ले प्रिंट करा भाऊ. नेम इज पायथॉन. इथं आपण कीवर्डले कॉल केलं का, काय वाटते तुम्हाला. कीवर्डला कॉल नाही केला ना, कीवर्डला कॉल करायला लागणार ना. पहा आता इथं काय शेवटचं आहे, समजून घ्या बरोबर. इथं ए ची व्हॅल्यू ए प्रिंट केली आपण इथं थर्सडे. ठीक आहे, डबल रन केलं तुम्ही हे, समजून घ्या, शेवटचं गणित आहे. नेम काय घेते, सेकंड आर्ग्युमेंट आहे, बरोबर आहे. सेकंड आर्ग्युमेंट कशात येते, सेकंड आर्ग्युमेंटला आपण हे दिलेलं आहे ऑलरेडी, काय दिलेलं आहे, कुमार नाव म्हणून दिलेलं आहे. पण इथं आपण काय केलं, सेकंड आर्ग्युमेंट मध्ये कॉल करताना पायथॉन नाव मेन्शन केलं. तर कोर्सेस मधून काय घेणार, पायथॉन घेणार फक्त, बरोबर आहे. थर्सडे तर ऑलरेडी दिलेलं आहे, ए ची व्हॅल्यू थर्सडे आहे म्हणून हे प्रिंट केलेली आहे आपण. तर हे काय करणार, पायथॉन व्हॅल्यू घेणार कोर्सेस मध्ये, म्हणजे स्टार कोर्सेस मध्ये. आणि कीवर्ड दिलेलं आहे का आमचं, कीवर्ड आपण इथे दिलेलं नाही, इज इक्वल टू बी दिलेलं आहे. आता हे कीवर्ड घ्यायसाठी काहीतरी करावं लागणार ना हो. इथे स्टार कोर्सेस तर सर्वच घेऊन घेणार आहे, बी ची व्हॅल्यू बी प्रिंट करणार आहे, ए ची व्हॅल्यू प्रिंट करणार. पण कीवर्ड देताना काय, कीवर्ड हमेशा शेवटीच मेन्शन करणार. म्हणजे समजा बघा तुम्ही आता, SHU शुभम लिहिलं, हे लिहिलं आणि हे लिहिलं मी 500. ठीक आहे, हे झाले कीवर्ड. आता मी रन करतो, काय आला, सिंटॅक्स एरर आला. पोझिशनल काय म्हणते, पोझिशनल आर्ग्युमेंट फॉलो कीवर्ड आर्ग्युमेंट. पोझिशन जे आर्ग्युमेंट आहे ते कीवर्ड आर्ग्युमेंटले फॉलो करा म्हणते. म्हणजे
ठीक आहे, कीवर्ड आर्ग्युमेंटला फॉलो करा. म्हणजे एरर गेलेला आहे ते अचानक आला तो कर्नल रन करून दुरुस्त करून घ्यायचा तुम्ही कसा आला तर. ठीक आहे, स्टार्ट करून. तर या प्रकारे आपले हे झालेले आहेत डिफाईन ऑफ डेफिनेशन ऑफ फंक्शन. त्याच प्रकारे काही इनबिल्ट फंक्शन आहेत पायथॉनचे. मॅक्स झालं, मिन झालं, लेंथ झालं, प्रिंट झालं, हे सगळे फंक्शन बद्दल माहिती घेऊन घ्या तुम्ही. इंटरनेटवर भेटून जाते. फार सोपे फंक्शन, अधिक करायचं, वजाबाकी करायचं, असे वेगवेगळे फंक्शन आहेत. ते फंक्शन कसे डिफाईन करायची त्याबद्दलच माहिती दिलेली आहे. ते वाटलं तर समोरच्या व्हिडिओमध्ये पाहून घेऊ. आयट्रेटर जनरेटर आपल्याला पाहायचं आहे, काय असते आयट्रेटर जनरेटर, ते पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू आपण. धन्यवाद. माझी व्हिडिओ जर आवडत असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा 26 जानेवारी बद्दल तुम्हा सर्वांना रिपब्लिक डेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. प्रजासत्ताक दिन चिराई हो, चिराई हो, चिराई हो.